रसगुल्ला करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो पनीर, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉर, 1 कप साखर आणि पाणी. पनीर फूड प्रोसेसर किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यात कॉर्नफ्लॉर घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण मळून घ्यायचं आणि रसगुल्ल्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करायचे. पाकासाठी पाणी उकळून त्यात साखर घालून हे मिश्रण उकळून घ्यायचं. आता साखर विरघळल्यावर यात तयार केलेले रसगुल्ले घालायचे. त्यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर 8 ते 10 मिनिटं याला उकळी काढायची. आता थोडा पाक वेगळा करून हलकासा दाटसर शिजवून घ्यायचा आणि रसगुल्ल्यामध्ये घालायचा. आता रसगुल्ले फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचे. झाले आपले रसगुल्ले तयार. आज आपण रसगुल्ला बनवणार आहोत, पण हा रसगुल्ला ना कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये बनवणार आहोत. अतिशय फटाफट बनवून तयार होतो. तर एकतर तुम्ही घरी दूध विकत आणून पनीर बनवून त्याचा रसगुल्ला करू शकता. 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं तर त्याचं पाव किलोच पनीर निघतं आणि बहुतेक 60-70 रुपये लिटर दूध आहे आणि तितक्याच किमतीत विकतचं पनीरही येतं. सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा चॉईस करू शकता की घरी पनीर बनवू शकता किंवा विकतचं. पण मी हे विकतचं पनीर घेतलेलं आहे. हे जस्ट असं रफली क्रम्बल करते. फूड प्रोसेसर आहे म्हणून फूड प्रोसेसरमध्ये करते. तुमच्याकडे जर मिक्सर असेल, मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ही सेम स्टेप तुम्ही फॉलो करू शकता आणि हे फटाफट बनवून तयार करू शकता. सो पाव किलो पनीर इथे घेतलेलं आहे. रेग्युलर पनीर आहे, मलाई पनीर या रेसिपीला नाही वापरायचं. आणि हे जस्ट ब्लेंड करून घेऊयात. चला, हे मिक्सरमध्ये ना छान असं वाटून घेतलं की छान असं एकजीव होतो. ह्याचा मस्त असा गोळा बनतो आणि हे एकदम स्मूथ होतं. तुम्हाला जर हे मिक्सरमध्ये नसेल करायची ना प्रोसेस, पनीर सरळ किसून हाताने मॅश करून घेतलं तरी चालेल, पण त्या स्टेपला खूप सारा वेळ जातो. तर यामध्ये घालायचं आहे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर मस्ट आहे. कॉर्नफ्लॉरने काय होतं ना, हे बाइंडिंग येतं आणि जेव्हा तुम्ही रसगुल्ला पाण्यामध्ये सोडता उकळण्यासाठी तेव्हा ते सुटत नाही. उपवासासाठी रसगुल्ला बनवायचा असेल तर काय वापरायचं? उपवासासाठी तुम्ही बनवत असाल तर तवकीर मिळते. तवकीरला आजकाल ॲरारूट पावडर असं म्हणतात, पण आपण मराठीमध्ये त्याला तवकीर मिळतो. तवकीरची पूड मागितली तर कोणालाही कळणार नाही. ॲरारूट पावडर आणा आणि ती चमचाभर यामध्ये मिसळा आणि हे मस्त होतं. आता पुन्हा एकदा हे ब्लेंड करून येऊ. चला, हे मिश्रण आता आहे तयार. आता हे मिश्रण पूर्ण काढायचं एका प्लेटमध्ये. मिक्सरमध्ये किंवा फूड प्रोसेसरला केलं ना की हे फार फास्ट काम होतं पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा. तर हे एक संध गोळा तयार करूया. आणि याचे रसगुल्ल्यासाठी छोटे छोटे बॉल्स तयार करूयात. खूप मोठे नाही करायचे, कारण हे ना जवळपास दुप्पट फुगतं, दुप्पट ते तिप्पट. त्यामुळे लिंबाचा गोळा आपण बनवतो त्यापेक्षाही लहान आकाराचा हा बॉल तयार करायचा. या पण रसगुल्ल्याचे गोळे बनवून तयार आहेत. आता त्याचा पाक तयार करूयात. 4 कप पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालायची 1 कप साखर. हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि साखर विरघळेपर्यंत हे उकळून घ्यायचं. इथे साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि पाण्यालाही छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण सोडतोय हा रसगुल्ला. यावर आता ठेवायचं झाकण आणि मीडियम टू हाय हीटवरच याला छान 8 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची. आणि हे ना मीडियम टू हाय हीटवरच प्रोसेस झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकाल हे रसगुल्ले आहेत ना छान असे अपसाईड डाऊन टर्न होत आहेत, मूव्ह होत आहेत. तर अशीच प्रोसेस झाली पाहिजे. मंद आचेवर मीडियम हीटवर नका ठेवू. पाण्याला अशी उकळी येत राहिली पाहिजे जेव्हा ते रसगुल्ले त्यामुळे पाण्यामध्ये शिजत आहेत तेव्हा. इथे मस्तपैकी बॉईल झालेले आहेत रसगुल्ले. आता
आहा, छान फुललेत. आणि आता गॅस करते बंद. आणि म्हणजे तुम्ही इथे बघू शकाल, जेव्हा आपण बनवले ना, हलके अजून गरम आहेत, ते फुटायचे चान्सेस आहेत. जेव्हा आपण ते बनवले तेव्हा त्याच्याच आकारापेक्षा जवळपास तरी होते चौपट झालेले आहेत आकाराला. क्या बात आहे. आता हे ना, हे पूर्ण थंड करून घ्यायचे, मग आपण चेक करूयात. आता हे ना रसगुल्ले छानपैकी थंड झालेले आहेत. आता हे काढूयात बाउलमध्ये. आणि या प्रमाणात आहे ना, म्हणजे जे आपण 1/2 किलो पनीर घेतलं होतं त्या प्रमाणात छानपैकी असे 20 रसगुल्ले बनवून तयार होतात. म्हणजे तुम्ही जर प्रत्येकी 4 खाल्ले तर 5 जणांना पुरेसं होतं. 2-2 खाल्ले तर 10 जणांना आरामशीर पुरू शकतात. आणि यामधला आहे ना पाक मी काढून घेते. हा पाक तुम्ही खीर वगैरे बनवताना वापरू शकता. आता हा जो उरलेला पाक आहे, गॅस सुरू करते आणि हा पाक हलकासा आपण दाटसर करून घेणार आहोत. छान एक 5 ते 7 मिनिटं उकळून घेणार आहोत आणि मग हा पाक या रसगुल्ल्यामध्ये ॲड करायचा. आता हा पाक आहे ना, हा पाक छान मी उकळून घेतलेला आहे आणि हलकासा दाटसर केला आहे. खूप आपलं 2 तारी 3 तारी पाक करायची गरज नाही. हलकासा दाटसर झालेला आहे. आता गॅस करते बंद आणि पाक हलकासा आपण थंड करून घेऊया. आता यामध्ये हा थंड झालेला पाक ॲड करायचा आणि रसगुल्ले या पाकात छान असे फ्लोट झाले पाहिजेत. सो आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी. आणि मग हे छान सेट झालं की मी तुम्हाला दाखवते. आता हे फ्रीजमध्ये सेट केले की छान गोल गरगरीत होतात. हा रसगुल्ला या प्रमाणात 1/2 किलो पनीर घेतलं तर 20 मध्यम आकाराचे रसगुल्ले बनवून मस्त तयार होतात. खूप मोठे नाही होत, पण मला असं वाटतं की ही साईज परफेक्ट आहे. म्हणजे आपण जितका साईज घेतला होता पनीरचा त्याच्या जवळपास दुप्पट तिप्पट फुललेला आहे हा रसगुल्ला. त्या आकारात बनवून तयार होतात. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.